नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. युद्ध सुरू झालं त्यावेळी सगळेजण मोदींवरती टीका करत होते, की तुम्ही इस्रायलमध्ये गेलात आणि त्याच्यानंतर युद्ध सुरू झालं, तुमची संमती होती. त्याच ह्याच्यानी हे सगळं युद्ध चाललेलं आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचं वरिष्ठ नेतृत्व गारद झालं आणि त्यानंतर त्यांचे जे शिया पंथीयांचे शिरोबिंदू मानले जातात, असे अली खमेनी हे सुद्धा त्याच्यामध्ये कामी आले. यानंतर भारताने सांत्वनपर संदेश सुद्धा व्यक्त केला नाही, अशी टीका होत होती. आणि ही टीका चालू असतानाच अचानक टीकेचं वारं बदललं. म्हणजे आधी तुम्ही कसे इस्रायलच्या गळ्यात गळे घालत होता, इथपासून ताबडतोबीने वेळ जास्त लागत नाही. ताबडतोबीने सुरू काय झालं, तर भारत आणि भारत आता इराण सोबत कसा काय जातो? तुम्हाला इराणने संरक्षण दिलंच कसं? तुम्ही काय नेमकं बोललात इराणशी? आणि अशी इराणशी सलगी करण्याचं कारण काय? म्हणून उलट्या टोकाला सुद्धा मीडिया गेलेला आपण बघतोय. तेव्हा नेमकं भारत काय करतोय? एका वेळी इस्रायल सोबतची आपली मैत्री आहे आणि त्याच सोबत आपली इराणशीही मैत्री आहे का? दोघे जण एकमेकांचा जीव घ्यायला निघालेले आहेत आणि भारत मात्र दोघांशी सलगी करून कसा काय राहू शकतो? हे प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील आणि नेमकं असं काय झालं, की युद्धामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत भारताला खरोखरच जावं लागलंय का? की खरोखरच भारत मध्यवर्ती होता आणि दोन्ही बाजूकडे तटस्थपणे बघतो आहे? हे सगळे जे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात आणि त्याचं कारण अर्थातच मीडियामध्ये चाललेला गैरप्रचार आहे. तो प्रचार कशासाठी चाललेला आहे, त्याचा हेतू काय, हे मी माझ्या व्हिडिओच्या शेवटच्या भागापर्यंत सांगणार आहे. तेव्हा जरूर हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. आज मी स्क्रीन शेअर करण्याचा प्रयत्न करतेय. आय होप यू विल लाइक इट. त्यामुळे हा स्क्रीन आपण शेअर करतोय त्याच्यासाठी. आणि एक छोटासा पीपीटी बनवलेला आहे मी. नेमकं काय झालं आणि घटना काय घडलेल्या होत्या आणि त्यातून आपण कुठून कुठपर्यंत पोहोचलो. एक आपल्याला कायम सांगितलं जातंय, की इराणनी हल्ले केलेले आहेत आणि इराणनी सर्वात जास्त टार्गेट बनवलेलं आहे ते UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीला बनवलंय. त्याच सोबत त्यांनी इतरही हल्ले केलेत. कुवेतवर केलाय, बहारीनवर केलाय, सौदी अरेबियावर केलाय. हल्ले तर सर्वत्र केलेले आहेत त्यांनी. पण त्याच्यातल्या त्यात आपण बघतोय, की संयुक्त अरब अमिरात हा विशेष टार्गेट झालेला आहे. ज्या ओमान सोबत लक्षात घ्या, ओमान हा तर मध्यस्थ होता ऑलमोस्ट. ज्या वाटाघाटी चाललेल्या होत्या अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये, ओमान मध्यस्थी करत होता. त्या ओमानवर सुद्धा इराणनी हल्ले केले म्हटल्यानंतर लोकांना खरोखर आश्चर्य वाटलेलं होतं. आणि आता खरी बातमी जी आहे, ती बातमी हळू बाहेर यायला लागलेली आहे आणि ती काय बातमी आहे, ही बघण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवात कशी झालेली होती बघा, की संशय असा व्यक्त केला जातोय, की हे हल्ले नेमके केले कोणी? कारण इराण म्हणतं आम्ही तर हल्ले केलेले नाहीत. इराणनी असं सांगितलेलं आहे, त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे, की लोकांना संशय आहे, की हे सगळे हल्ले आम्ही केले. तर आम्ही जॉइंट इन्व्हेस्टिगेशनला तयार आहोत. आपण सर्वांनी मिळून संयुक्तरित्या तपास काम करू आणि या प्रकरणाचा छडा लावूया. तर इराण, ओमान, संयुक्त अरब अमिरात, कतार सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे नेमकं काय झालंय, कुठले ड्रोन वापरले गेले, ह्याचा छडा आपण लावू. ही खुली ऑफर जर का इराणने दिली असेल, तर अर्थातच त्या हल्ल्यांच्या बाबतीमध्ये संशय निर्माण होणार, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. जर इराणला माहिती असतं, की हे हल्ले आम्ही केले, तर त्यांनी ही ऑफर दिलीच नसती. असं असेल तर हे हल्ले केले कोणी? कारण हल्ले जे झाले ते शाहेद ड्रोन वापरून झाले एवढं तर प्रत्येक जण सांगत होता. आता ज्या म्हणतात आपण, ज्यावेळेला मीडियामध्ये तुम्ही जेव्हा शोध घ्यायचा प्रयत्न करता, तेव्हा चौंकाने वाली बात म्हणतात ना,
आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या काही गोष्टी पुढे येत आहेत. आणि त्यातली पहिली गोष्ट जी पुढे येते ती अशी आहे, की अमेरिकेने शाहेद 146 नावाचे जे ड्रोन आहेत, ते पश्चिम आशियामध्ये डिप्लॉय केलेले होते. हे शाहिद 146 ड्रोन जे आहेत ते इराण वापरतं साधारण तसेच दिसतात. म्हणजे तुम्ही जर का लांबून बघितलं तर तुम्हाला वाटेल, की अरे हा तर इराणी ड्रोन आहे म्हणून. ड्रोन तुमच्यापर्यंत येतो, तो फुटतो आणि तिथे हल्ला होतो. त्यानंतर काय होतं ते, जे सगळे कचरा खाली पडला असेल, तो गोळा केल्यानंतर तुम्हाला समजेल. तोपर्यंत तुम्हाला वाटताना वाटणार, की हा इराणी ड्रोन आलेला आहे. शाहेद 146 च्या जोडीला अमेरिकेने लुकास नावाचे ड्रोन सुद्धा तिथे ठेवलेले होते आणि हे सुद्धा इराण वापरतं तशा पद्धतीचेच ड्रोन होते. म्हणजे एक लक्षात घ्या, की तुम्ही जो ड्रोन वापरणार आहात, त्या ड्रोनची दुसऱ्या कोणीतरी नक्कल करून ठेवलेली आहे. आणि मग हल्ला तर इथून करायचा आणि दाखवायचं हल्ला यांनी केला म्हणून. असा तर डाव चाललेला नाही ना. आणि हा संशय येण्यासाठी काही खरोखरच घटना घडल्यात का? त्याला पुष्टी मिळते का? हे आता आपल्याला बघायचंय. पहिली तुम्ही एक बातमी मी त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला होता, की तुर्कस्तान असेल, अझरबैजान असेल, ह्यांच्यावरती इराणनी हल्ले केलेले दिसत नाहीत. आणि त्याचं कारणही मी दिलेलं होतं, की ह्या दोन्ही देशांमधून त्यांना विघटनवादी शक्तींना आपण उत्तेजन द्यावं असं वाटत नव्हतं. तुर्कीमधले कुर्द, अझरबैजानमधले अझरी हे लोक जे आहेत ते इराणच्या सीमावर्ती भागामध्ये राहतात. आणि जर का ह्यांच्यावर हल्ले केले तर ह्या विघटनवादी शक्ती आपला देश फोडायला ऍक्टिव्हेट होऊ शकतात. या कारणाने इराणने हल्ले करायचं नाकारलेलं होतं आणि तेच कारण पाकिस्तान सोबत होतं. ह्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता. मग नंतर लक्षात आलं, की हल्ले तर तुर्कस्तानवरही झालेत आणि अझरबैजानवरही झालेत. हे हल्ले जेव्हा झाले त्यानंतर इराणने पुढे येऊन सांगितलं, हे हल्ले आम्ही केलेले नाहीयेत. आणि मग हे जर का हल्ले त्यांनी केले नाहीत, तर ते कोणी केले हा प्रश्न आहे. हे इराण हे सांगेपर्यंत थायलंडच्या एका जहाजावरती हल्ला झाला, तोही तसाच झाला. शाहेदचा हल्ला झाला. एक घटनाक्रम जो दिसतोय, एक साखळी दिसते आहे, मालिका दिसते आहे, त्यातून संशय बळावत जातो. पुढे काय झालं? पुढे एक लक्षात घ्या, पुढे ओमानवरही हल्ले झाले. मी म्हटलं त्याप्रमाणे मध्यस्थ देशावरती हल्ले कसे काय झाले? तर त्याच्यामध्ये पुढे आलेली बातमी अशी आहे, की सलाला पोर्ट, ओमानचं सलाला पोर्ट ह्याच्यावरती हल्ला झाला. हा कधी झाला? जेव्हा ओमाननी इराणमध्ये नवे सुप्रीम लीडर म्हणून मोस्तावा यांची नेमणूक जाहीर केली, त्यानंतर ओमानवर हल्ला झाला आणि तो सुद्धा सलाला पोर्टवरती झाला. सलाला पोर्टवरती का झाला? कारण इथून भारत आपली एनर्जी घेतो. तेल असेल, वायू असेल, ही याच्यासाठी घेतो. ओमानचा दुसऱ्या बंदरावरती पण हल्ला झाला. तो कुठे झाला? तर तो दुकमवरती झाला. दुकममध्ये आपण तिथे एक बर्थिंग फॅसिलिटी आहे. म्हणजे आपले जहाज तिथे थांबू शकतात. इतर काही डागडुजी करायची आहे वगैरे ते तुम्ही करू शकता. स्टोरेज दिलं असेल समजा, तर त्याचाही आपण वापर करू शकतो. असं जे दुकम पोर्ट आपल्याला ओमानने दिलेलं होतं, त्यावर सुद्धा हल्ला केला गेला. म्हणजेच कोंडी कोणाची झाली? भारतीय जहाजांची कोंडी करण्यात आली. सलाला गेला, दुकम गेला आणि त्यानंतर मला वाटतं आता फुजेरामधून जेव्हा तुम्ही माल घेतला, तेव्हा त्याच्यावर पण हल्ला झालेला आपल्याला दिसतोय. आता ह्यानंतर आणखी काय झालं, तर सगळ्यात शेवटचा हल्ला कुठे झालाय? खर्गवरती झालाय. आणि अमेरिकेने कारण काय दिलं खर्गचं? की तिथे मिलिटरी बेस आहेत म्हणून. आणि मिलिटरी बेसवरती आम्ही अटॅक करतो, हे कारण दिलं. आता ट्रम्प असं सांगतायत, की आम्ही खर्ग बेटावरती आमचे सैनिक उतरवू आणि कुठूनही ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी कोणाला मिळू नये याची आम्ही काळजी घेऊ. आता लक्षात घ्या तुम्ही, की हे असं का झालं? हा प्रश्न आहे. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला काय दाखवतायत, हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे आधी इराण वापरतं तसे ड्रोन त्या भागामध्ये आणायचे, ते वापरायचे. ते वापरल्यानंतर भारत जे वापरणार आहे पोर्ट्स,
ती पोर्ट्स हल्ले करायचे त्याच्यावरती, जेणेकरून भारताला माल मिळू नये, भारताला तेल मिळू नये आणि भारताला नैसर्गिक वायू मिळू नये ह्याची काळजी घेतली जात होती. तेव्हा इराणने स्पष्ट केलं की हे हल्ले आम्ही केलेले नाहीयेत म्हणून. ज्या वेळेला असे हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यानंतर भारताने म्हणजे त्याच्या अगोदर आपले विवेक मिस्त्री जाऊन त्यांनी तो सांत्वनपर संदेश सुद्धा दिलेला होता इराणच्या आपल्या दूतावासामध्ये. आपल्यावरती एक सतत सांगितलं जात होतं की अली खामेनी यांच्या निधनाचा तुम्ही शोक सुद्धा व्यक्त केला नाहीत म्हणून. पण ज्या पद्धतीत युद्ध चालू असतं आणि फसवणारी माहिती ही जाहीर केली जात असते, प्रसृत केली जात असते, तेव्हा पहिल्याच फटक्यामध्ये अली खामेनी यांची हत्या झाली आहे हे मानण्यापेक्षा खरोखरच हत्या झाली आहे का हे ताडून बघणं महत्वाचं असतं. आणि ज्यावेळी तिथे प्रचंड केओस होता, गोंधळ होता, तेव्हा कदाचित त्या दुजोऱ्याला यायला वेळ लागला असेल. एखादी व्यक्ती मृत नसून जिवंत आहे असं नंतर जर का जाहीर झालं तर परिस्थिती बिकट होते तुमची, कारण तुम्ही दुखवटा व्यक्त करता. म्हणून कधीही सरकारी अधिकृत पातळीवरती दुखवटा व्यक्त करताना काही नियम पाळले जातात. शिवाय इथे ते एक धर्मगुरू होते, ते काही त्यांच्या फॉर्मल राज्य व्यवस्थेमधला एक पार्ट नव्हता आणि हा एक दुसरा मुद्दा आपल्याला सगळ्यांनी सांगितला होता. पण अशा प्रकारे भारत हा कसा इस्रायलच्या बाजूला थोडा झुकलेला आहे वगैरे असं आधी चित्र तयार करायचं, मग नंतर चित्र नाही नाही आता तर तुम्ही इराण सोबत तुम्ही कसे गेलात, इराण तुम्हाला एवढी मदत कशी करतो, कारण इराणने जाहीर केलेलं आहे की भारताची जहाजं आम्ही जाऊ देऊ तिथून म्हणून. पण त्याच्याच बरोबर इराणनी एक सावधगिरीची सूचना दिलेली आहे आणि ती भारतासाठी आहे. इराणनी सांगितलेलं आहे की भारताची जहाजं जर का इथून जाणार असतील हुर्मुझ मधून तर त्यांनी शक्यतो इराणच्या सोबतच्या किनाऱ्यांनी जावं, मध्यवर्ती भागातून किंवा आमच्या समोरच्या किनाऱ्याच्या जवळून जाऊ नये. आमच्या बाजूने जा, आम्ही हमी देतो सुरक्षेची. चा अर्थ एवढाच आहे की इराणला माहिती आहे की आपल्या किनाऱ्याच्या सोबत तिथे सुरक्षा आहे, भारतीय जहाजांना काहीही अडचण येणार नाहीये, पण समोरच्या बाजूला गेलात तर आमची सद्दी कदाचित तिथे चालणार नाही, तेव्हा त्या बाजूनी जाऊ नका असा सल्ला दिला गेलेला आहे. हे सगळं का होतंय ह्याचा लक्षात घ्या की अर्थ एवढाच आहे मित्रांनो की कुठूनही भारताची कोंडी करायचा प्रयत्न चाललेला आहे. भारताला तेल मिळू नये आणि भारताला नैसर्गिक वायू मिळू नये. भारताच्या तेलाबाबत तुम्ही एक सांगू शकता की भारताकडे भरपूर साठा आहे. भरपूर म्हणजे किमान 40-45 दिवस पुरेल एवढा, काही जण तर 70 दिवसाचा साठा म्हणतायत. परंतु तोही तुम्ही जर का बाजूला ठेवला तर किमान 40-45 दिवस पुरेल एवढा साठा असतो. वायूचा साठा तसा करता येत नाही, कारण तो जो वायू असतो त्याला तो वायू रूपात ठेवता येत नाही, त्याचं लिक्विड करावं लागतं, द्रव रूपात ठेवावा लागतो. आणि द्रव रूपामध्ये ठेवताना त्याचा परत वायू होऊ नये म्हणून त्याला विशिष्ट तापमानाला ठेवावं लागतं, म्हणजेच ते खर्चिक काम आहे. त्यामुळे वायूच्या बाबतीत असं केलं जातं की वायू आपण आणतो, त्याचं जे काही प्रोसेसिंग करून त्याचं द्रवीभूत करतो आणि मग तो सगळीकडे पाठवला जातो. ही जी सायकल आहे ती सायकल अतिशय कमी दिवसाची असते आणि म्हणून वायूचा साठा आपल्याकडे नाहीये. परंतु मीडियामधून तुम्ही ज्या बातम्या ऐकल्या त्या कशा दिशाभूल करणाऱ्या होत्या आणि एकंदरीतच लोकांना कसे प्रचंड गैरसोय झालेली आहे आणि भारत सरकार अपयशी ठरलेलं आहे, वायू मिळणार नाही, अमुक नाही, तमुक नाही, अशा पद्धतीने सगळं म्हणजे आधी कोंडी करायची. तुम्हाला हे मिळणार नाही ह्याची आधी तजवीज करायची आणि मग मीडियामधून लोकांना चिथवायचं, त्यांना रस्त्यावर उतरवायचं. हे जे काही डाव चाललेले आहेत ते डाव काय आहेत ते ओळखून घ्या. तुम्हाला जरूर वाटेल की मोदी अशी अचानक टोपी का फिरवतात, ते इराणच्या बाजूला का गेले, मग आधी सांत्वन का नाही केलं, मग आता काय आहे. त्या सगळ्याच्या मागे जी घटना आणि ही जी साखळी आहे ना, ही कोणी ना कोणतरी दाखवायला लागतं आपल्याला की अरे हे बघ हे असं असं झालंय, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे.
म्हणजे हा प्रयत्न असा तो चाललेला नाहीये ना. मुळात शाहेद ड्रोन जे आहेत त्यांची हुबेहूब नक्कल कोणीतरी केलेली आहे, ही सुद्धा तुमच्या माझ्यासाठी एक बातमी असते. पण ड्रोनची इंडस्ट्री इतकी आता पुढे गेलेली आहे, की ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज शक्य आहे. एखाद्या विमानाची नक्कल करणं कठीण आहे, कारण विमानाची नक्कल करण्यापेक्षा त्याच्यावरचं पेंटिंग बदललं जातं. अर्थात त्या सगळ्या विचित्र गोष्टी आहेत, त्याच्यात आपण जाणार नाही. परंतु आजचा जो हा घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घ्या. मीडियामधून कशी दिशाभूल केली जाते, तेव्हा गॅस नाही, गॅस नाही, गॅस नाही म्हणून डोक्यामध्ये फार राग घालून घेऊ नका. मोदींनी ह्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलेलं सुद्धा बघितलं असेल तुम्ही. कोविड काळात काय केलं होतं आपण? कोविड काळात आपल्यावरती किती रिस्ट्रिक्शन आली, किती बंधनं आलेली होती. त्याला दिलं ना तोंड आपण. कारण ते शेवटी राष्ट्रावर आलेलं संकट होतं आणि म्हणून संपूर्ण देश एक दिलाने मागे उभा होता. तर ह्यांचा काय समज आहे, की असं 4 दिवस गॅस मिळाला नाही म्हणून लोक रस्त्यावर येणार आहेत, असं ह्यांना वाटत असेल, तर हे मूर्खांच्या नंदनवनात वावरतायत. पण ते काही करोत, तुम्ही हा जो डाव आहे अमेरिकेचा चाललेला, तो लक्षात घ्या. तेव्हा संपूर्ण युद्धामध्ये कोंडी भारताची करण्याचा प्रयत्न चालू आहे, केवळ चीनची नाही. भारताला जास्त फटका मिळावा आणि दुसरा फटका मिळालेला आहे तो संयुक्त अरब अमिरातीला आणि त्याचं कारण आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू. पण आज हे भारताला का घेरायचं काम चालू आहे, ते तुम्हाला थोडंसं विशद करायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडलं असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.